नमस्कार मित्रांनो, डीसी शंट जनरेटर मधील बिल्डअप व्होल्टेज, भिन्न फील्ड एक्साइटेशन आणि लोडवरील परफॉर्मन्स एनालिसिस कसे ठरवायचे या अभ्यासात आपले स्वागत आहे. या व्हिडिओचे शेवटी तुम्ही सक्षम व्हाल डीसी शंट जनरेटरचे टर्मिनल तपासणे आणि ओळखणे, टॅकोमीटरच्या मदतीने डीसी शंट जनरेटरचा वेग मोजणे, डीसी शंट जनरेटरला कनेक्ट करणे आणि व्होल्टेज तयार करणे, डीसी शंट जनरेटरला लोड करणे आणि त्याची वैशिष्ट्ये निश्चित करणे. चला तर हा अभ्यास करण्यासाठी लागणारी टूल्स, मटेरियल्स आणि मशिनरी गोळा करूया. कॉम्बिनेशन प्लायर्स, स्क्रू ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन्स नाईफ, टॅकोमीटर, मूव्हिंग कॉईल ॲमीटर 0 to 1 amps, मूव्हिंग कॉईल व्होल्टमीटर 0 to 300 volts, मूव्हिंग कॉईल ॲमीटर 0 to 20 amps, डीसी शंट जनरेटर, रिओस्टॅट, नाईफ स्विच डबल पोल, नाईफ स्विच सिंगल पोल, लॅम्प लोड. दिलेल्या डीसी शंट जनरेटरचे नेमप्लेट डिटेल्स वाचा आणि त्याचा अर्थ लावा. दिलेल्या डीसी शंट जनरेटरचे टर्मिनल ओळखा. टेस्ट लॅम्प वापरून टर्मिनल पेअर्स ओळखा. टेस्ट लॅम्पच्या ब्राईटनेससह आर्मॅच्युअर आणि फील्ड वाइंडिंग्स ओळखा. सर्किट डायग्रॅमनुसार सर्किट कनेक्ट करा. फील्ड स्विच उघडे ठेवा आणि फील्ड रिओस्टॅट कट इन पोझिशन किंवा मिनिमम पोझिशनमध्ये ठेवा. प्राइम मूवर डीसी शंट जनरेटरला जोडून सुरू करा. रोटेशनची डिरेक्शन डीसी जनरेटरवर चिन्हांकित केलेल्या डिरेक्शननुसार असणे आवश्यक आहे. नसल्यास प्राइम मूवरच्या रोटेशनची दिशा बदला. टॅकोमीटरच्या मदतीने जनरेटरचा स्पीड मोजा. 1 मिनिटात किंवा RPM मध्ये मशीनद्वारे केलेल्या रेव्होल्यूशन्सची संख्या. प्राइम मूवरचा स्पीड समायोजित करा जेणेकरून जनरेटर त्याच्या रेटेड स्पीडने चालेल. संपूर्ण प्रयोगात स्पीड कॉन्स्टंट ठेवा. आर्मॅच्युअरवर इंड्यूस्ड व्होल्टेज मोजा आणि टॅब्युलेशनमध्ये मोजलेली व्हॅल्यू नोंदवा. हे इंड्यूस्ड व्होल्टेज रेसिड्युअल मॅग्नेटिझममुळे आहे कारण फील्ड करंट 0 आहे. जर फील्ड पोलमध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम अनुपस्थित असेल तर तेथे कोणतेही रेसिड्युअल व्होल्टेज होणार नाही. अशा परिस्थितीत रेसिड्युअल मॅग्नेटिझम थोड्या काळासाठी बॅटरीसारख्या डीसी सोर्स फील्ड वाइंडिंगला जोडून पुन्हा तयार केले जाऊ शकते. फील्ड सर्किट स्विच बंद करा आणि फील्ड रिओस्टॅटचा रेझिस्टन्स कमी करून फील्ड करंट हळूहळू 0.1 अँपिअर पर्यंत वाढवा. जनरेटर चिन्हांकित दिशेने चालू असूनही व्होल्टेज तयार करण्यास सक्षम नसल्यास प्राइम मूवर ऑफ करा आणि नंतर जनरेटरच्या फील्ड टर्मिनलची अदलाबदल करा. फील्ड टर्मिनलचे E1 ते ॲमीटरचे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि स्विचचे टर्मिनल E2 असे काहीतरी. फील्ड रिओस्टॅट किंवा रेग्युलेटर बदलत असताना ते पुढे दिशेने पॉझिटिव्हली आणि हळूहळू केले पाहिजे. रिव्हर्स मूव्हमेंट टाळली पाहिजे. फील्ड करंट 0.1 अँपिअरच्या पायऱ्यांमध्ये हळूहळू वाढवा आणि प्रत्येक पायरीसाठी फील्ड करंट आणि करस्पॉन्डिंग इंड्यूस्ड व्होल्टेज नोट करा. इंड्यूस्ड व्होल्टेज रेटेड व्हॅल्यूच्या 125% वर पोहोचेपर्यंतच फील्ड करंट वाढवा. नियमित अंतरालाने जनरेटरचा वेग तपासा. आवश्यक असल्यास ते रेटेड केलेल्या व्हॅल्यूमध्ये ॲडजस्ट करा. डीसी जनरेटर आणि प्राइम मूवर ऑफ करा. Y ॲक्सिस इंड्यूस्ड व्होल्टेज आणि X ॲक्सिस फील्ड करंट ठेवून आलेख काढा. वेगवेगळ्या लोड्सवर डीसी शंट जनरेटरचे
परफॉर्मन्स ॲनालिसिस निश्चित करा. मल्टीमीटर वापरून आर्मॅच्युअर रेझिस्टन्स मोजा. मल्टीमीटरला रेझिस्टन्स मोडमध्ये किंवा कमी व्हॅल्यूवर सेट करा आणि मल्टीमीटर प्रोब्स आर्मॅच्युअर टर्मिनलवर ठेवा. वाचन नोट करा. दिलेल्या DC शंट जनरेटरच्या कॅपॅसिटीनुसार योग्य केबल्स, स्विच, लोड आणि मीटर्स निवडा. सर्किट डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे मीटर्स, रिओस्टॅट आणि लॅम्प लोड DC शंट जनरेटरच्या टर्मिनलसह कनेक्ट करा. लोड स्विच ओपन ठेवा आणि लॅम्प लोडमधील सर्व सर्किट स्विचेस ऑफ करा. फील्ड रेग्युलेटर रेझिस्टन्स कट इन स्थितीत किंवा मिनिमम पोझिशनवर ठेवा. प्राइम मूव्हर सुरू करण्याची पद्धत आणि त्याचा वेग समायोजित करण्याची पद्धत स्पष्ट करा. प्राइम मूव्हर सुरू करा आणि जनरेटरच्या रेटेड केलेल्या स्पीडवर आणा. फील्ड रिओस्टॅट समायोजित करून जनरेटरचे व्होल्टेज त्याच्या रेटेड केलेल्या व्हॅल्यूनुसार तयार करा. टॅब्युलेशनमध्ये ओपन सर्किट व्होल्टेजचे मूल्य प्रविष्ट करा. ओपन सर्किट व्होल्टेज V इज इक्वल टू E मायनस IA मल्टिप्लाइड बाय RA, जेथे E इंड्युस्ड EMF आहे, IA हे आर्मॅच्युअर करंट आहे, RA हे आर्मॅच्युअर रेझिस्टन्स आहे. आर्मॅच्युअर करंट IA IL अधिक ISHच्या बरोबरीचे आहे हे ठरवा. जेथे IL लोड करंट आहे, ISH हे फील्ड करंट आहे. भार नसलेल्या बाबतीत IL शून्याच्या समान आहे. म्हणून IA इज इक्वल टू ISH आहे. म्हणून नो लोडवर टर्मिनल व्होल्टेज येतो V इज इक्वल टू E मायनस 0 प्लस ISH मल्टिप्लाइड बाय RA. लोड स्विच बंद करा आणि काही लॅम्प्स ऑन करून हळूहळू जनरेटर लोड करा. करस्पॉन्डिंग टर्मिनल व्होल्टेज, शंट फील्ड करंट, लोड करंट वाचा आणि ते सारणीमध्ये रेकॉर्ड करा. अंतराने जनरेटरची गती तपासा आणि रेटेड व्हॅल्यूमध्ये ॲडजस्ट करा. लोड करंट त्याच्या रेटेड व्हॅल्यूच्या 125% पर्यंत वाढवा. टॅब्युलेशनमध्ये लोड करंटच्या प्रत्येक स्टेपसाठी करस्पॉन्डिंग टर्मिनल व्होल्टेज आणि फील्ड करंट नोट करा. लोड करंट हळूहळू कमी करा आणि लोड सर्किट आणि प्राइम मूव्हर ऑफ करा. Y ॲक्सिस टर्मिनल व्होल्टेज आणि X ॲक्सिस लोड करंट ठेवून DC शंट जनरेटरच्या बाह्य वैशिष्ट्यांचा आलेख काढा. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. DC शंट जनरेटरचे टर्मिनल तपासणे आणि ओळखणे, टॅकोमीटरच्या मदतीने DC शंट जनरेटरचा स्पीड मोजणे, DC शंट जनरेटर कनेक्ट करणे आणि व्होल्टेज तयार करणे, DC शंट जनरेटर लोड करणे आणि त्याची वैशिष्ट्ये निश्चित करणे. यामुळे व्यायामाची समाप्ती होते. पुढच्या सत्रात भेटूया.